बघा, आणि एक तर 3-4 कारण आहेत. एक तर आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, अर्थातच केलं पाहिजे, की एखादं यश आलं तरी किंवा अपयश आलं तरी त्याचं आत्मचिंतन आम्ही केलंच पाहिजे, की कुठे आम्ही कमी पडलो मतदार. कारण का मतदार हा नेहमी लांबून व्यवस्थित बघत असतो काय चाललंय. त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे एक. त्याच्यानंतर दुसरं, तुम्हाला म्हणजे तुम्ही डेटा काढून बघितला असेल तर 92 साली असं झालं होतं. 92 साली आमचं सरकार होतं तेव्हा लँडस्लाईड विक्ट्री झाली होती. तेव्हा काँग्रेस एक होती आणि एक काँग्रेस असताना एवढं एवढं घवघवीत यश असं त्यावेळेस 92ला मिळालं होतं काँग्रेस पक्षाला ह्याच लेवलचं. आणि साधारणपणे एक तिसरा मुद्दा, की साधारण डेटा जर तुम्ही काढून बघितला देशाचाच, जे सत्तेमध्ये असतात ना, जास्ती करून लोकल बॉडी इलेक्शन तेच जिंकतात. हा साधारण डेटा मोठा मोठा गेल्या 25 वर्षाचा तुम्ही डेटा अनालिसिस केला तर तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे एक आत्मचिंतन करणे, दुसरं अशा गोष्टी आधी झाल्यात का तर झाल्यात, आणि जास्त करून डेटा जेव्हा तुम्ही अनालाइज करता की लोकल बॉडी इलेक्शन जास्ती करून सत्ताधारी जिंकतात. एक तर ते गेल्या 20 वर्षात कुठल्याही कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या इलेक्शनमध्ये ते कधीच इन्व्हॉल्व नसतात गेल्या 20 वर्षात, कधीच नाही. 20 वर्ष मलाही आठवत नाही की ते न तिकीट न प्रचार, ते लोकसभेचा आणि विधानसभेचा प्रचार करतात. बाकी माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की महाविकास आघाडी प्लस प्लस जर लढलं पाहिजे. हे मी सातत्याने म्हणजे तुमच्याशी माध्यमांच्या मधूनही माझा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याला आणि मुंबईला माझा प्रयत्न चालला होता. राऊत साहेबांनी किती प्रयत्न केले, उद्धवजी स्वतः बोललेले. त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही मीडियावर एक म्हणतोय आणि कृती वेगळी आहे. आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस आणि आम्ही एकत्र यावं मुंबईत आणि पुण्यात, ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रचंड प्रयत्न तेव्हा केले. हे बघा, आता चुका काढण्यासाठी तर आपण बसलेलो नाहीये ना. आता आता तू मेमे करण्यात, मग तुम्ही मला विचारणार, मग तुम्ही काँग्रेसला जाऊन विचारणार, मग ते काहीतरी बोलणार, मग ते न्यूज 24 तास चालणार. त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना. ना तुमचं भलं, ना माझं भलं, ना राज्याचं भलं. आणि वास्तवतेत जगूया ना. आता जर तर मध्ये कांट बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री. त्यातून फक्त शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।